मुंबई आणि मराठी भाषेवरून वादग्रस्त विधान करणारे भाजप खासदाराच्या भीमाशंकरमधील व्हीआयपी दर्शनावरून नवा वाद उभा राहिलाय। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मंदिर बंद असून सुद्धा दर्शन घेतल्यानं नाराजीचा सूर पसरलाय। गेल्या 2.5 महिन्यापासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर सर्वसामान्य भाविकांच्या दर्शनासाठी बंद आहे। महाशिवरात्री उत्सवाला सुद्धा भाविकांना मंदिर बंदच होतं। मात्र मंदिर बंदचा निर्णय असताना सुद्धा झारखंडमधील भाजप खासदार डॉक्टर निशिकांत दुबे यांच्यासाठी प्रशासनाने नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलंय। थेट हेलिकॉप्टरने आलेले खासदारांसाठी प्रशासकीय नियम पायदळी तुडवत मंदिराचे दरवाजे उघडले गेले, त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणाची मंदिर समिती आणि विश्वस्तांना माहितीच नसल्याचंही समोर आलेलं आहे। त्यामुळे भाजप खासदारांच्या या व्हीआयपी दर्शनाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली जाते। खरं तर महाशिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो, पण त्या दिवशी देखील कोणत्याही देशातल्या लोकल तर नाहीच नाही, पण देशातून हजारो किलोमीटर प्रवास करून येणाऱ्या देखील भाविकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला नाही। आणि दुर्दैवाची गोष्ट ही की काल ज्या पद्धतीनं खासदार निशिकांत दुबे आले आणि त्यांना दर्शन दिलं, ही अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे। खरं तर याचा मी जाहीरपणानं नागरिकांच्या वतीनं निषेध करतो। ज्या खासदाराला मराठी भाषा, मराठी अस्मिता, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी जनांचं नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कायमस्वरूपी आस असते, त्याच्या मनामध्ये कायमस्वरूपी व्यक्तींविरोधात तिरस्कार आहे। अशा व्यक्ती माझ्या तालुक्यामध्ये येतो आणि भीमाशंकर देवस्थानचे काही लोक हे त्याला तिथं व्हीआयपी मध्ये दर्शन देतात। जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असताना देखील त्या आदेशाचा भंग नक्की या अध्यक्षांनी का केला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष, त्यांची ट्रस्टी यांची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी। मग भाविकांसाठी एक नियम आणि खासदारांसाठी एक नियम आहे का? कारण सर्वसामान्य भाविकांचं अंतःकरण दुखावलंय, याचं पहिल्यांदा आम जनतेच्या वतीने मी पहिल्यांदा निषेध करते। आणि कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला फोन केला असता ते आज उचलत नाही। जर शासनाने बंद केले तर याची जबाबदारी घेतली कुणी, यांना परमिशन दिली कुणी, याची पहिल्यांदा पोलखोल झाली पाहिजे, याची पहिल्यांदा जाच झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला न्याय दिला पाहिजे। ते एखाद्या पक्षाचे खासदार आहेत किंवा भाजपचे खासदार आहेत म्हणून त्यांना दर्शन दिलं, तुमच्यावरती कोणाचा दबाव होता का त्यांना दर्शन देण्यात आलं, याची चौकशी झाली पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे दुबे हे मराठी भाषेच्या विरोधात बोलणारे असून सुद्धा जर आपल्याच महाराष्ट्रात येऊन हे जर पुजारी त्यांना दर्शन द्यायला मंदिर खोलत असतील तर मग त्या इतरही भाविकांचे दर्शन चालू करा। सर्वसामान्याला जो न्याय आहे तो बाकीच्यांना न्याय लागला पाहिजे। ठीक आहे, निशिकांत दुबे दुरून भीमाशंकरच्या दर्शनाला आले, त्याचाही आदर केला पाहिजे, त्याच्याविषयी काही शंका असंच काही कारण आहे। पण मग सर्वसामान्यांनाच का रोखलं जातं, निशिकांत दुबेंना का जाऊ दिलं जातं? जे कोणी प्रशासनाचे जबाबदार लोक असेल, मला असं वाटतं त्यांनी आपल्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे। नाही, मला काही माहिती नाही या संदर्भात, पहिल्यांदाच तुमच्याकडनं हे ऐकतोय। भीमाशंकरच्या मंदिराचं आपण काम फार वेगाने करतोय, कारण आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुंभाच्या आधी भीमाशंकरचं काम पूर्ण करायचं आहे।